विचार हे आयुष्याला दिशा देतात, मनाला हलके स्पर्श करून थकलेल्या भावना पुन्हा जागृत करतात. छोटासा आशेचा किरणही मोठा बदल घडवतो. एक सुंदर ओळ, एक सुंदर वाक्य कधी दिवसाला प्रकाश देते, कधी हरवलेल्या उत्साहाला पुन्हा उमेदीने भरते. अशाच प्रेरणादायी ओळींमधून तुमच्यात घडलेला सकारात्मक बदल हीच आमच्यासाठी खरी प्रेरणा बनते. नमस्कार मित्रांनो, दीपक बेनके ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आज मी घेऊन आलो आहे मनाला उभारी देणारे, उत्साह वाढवणारे आणि आयुष्यात नवा प्रकाश फुलवणारे मराठी कोट्स अर्थात सुंदर सुविचार. हे विचार मनाला भिडल्यास तुमच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद आम्हाला नक्की द्या. चला शब्दांच्या प्रवाहात मनाला स्पर्श देऊया आणि दिवसाच्या सुरुवातीला नवे पंख उभारूया. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात. रक्ताचा सडा घालत नाहीत, इतकाच काय तो फरक आहे. सर्वात गडद रात्र म्हणजे तुमचे अज्ञान. देवाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा भेट स्वरूपात दिलेली असते. त्याचा आपण नक्की कसा छान उपयोग करतोय, हीच भेट खऱ्या अर्थाने देवाला परत केलेली सर्वोत्तम भेट असते. देताना समाधान आणि घेताना जाणीव असली की माणुसकी निर्माण होते. संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटांचा सामना करणे नक्कीच असते. एखाद्या फांदीवरील 2 फळांपैकी एक पिकते तर दुसरे वेळेची वाट पाहत असते. निसर्ग आपल्याला आठवण करून देतो की दुसऱ्याच्या यशाचा अर्थ आपले अपयश नाही. वाट पहा, तुमचाही क्षण येईल. साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो, तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमीच मनावर ओझ बनते. इच्छा असूनही न व्यक्त होण्याचा अभिनय जास्त अवघड. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करा. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो. जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं. व्यक्तीचा आनंद ओळखूनही आला तरी चालेल, पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत. कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त होतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाहीत. नीतीने जगण्यावर संकट येतात, पण देव त्यांना उद्ध्वस्त होऊ देत नाही. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. सहिष्णुता ही आपल्या शक्तीची सर्वोच्च पातळी आहे आणि बदला घेण्याची इच्छा ही आपल्या कमकुवतपणाची पहिली खूण आहे. प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. ती कमवावीच लागते. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपल्या हातात असतं. शांततेत खूप मोठी ताकद आहे. ती योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. या जगात सगळ्या गोष्टी सापडतात, पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस हा सुखी आहे, पण आपण हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे. कुठेही असलो तरी आपले अस्तित्व टिकून ठेवायचं असतं. मोती होणं जरी नशिबी नसलं तरी जलबिंदू होऊन चमकायचं असतं. निरपेक्ष भावनेने सपोर्ट करणारी व्यक्ती बऱ्याच वेळा अंधुक आणि अस्पष्ट असते. म्हणून चांगल्या आणि सत्य कामासाठी सपोर्ट करणे सोडून द्यायचे नसते. सत्य गोष्टीला सपोर्ट करत असताना योग्य वेळी मौन आणि हास्य या दोघांचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे, तर हास्य स्वागताचे दार.
प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, म्हणून स्वतःची तुलना कोणासोबत करू नये. जगणं कसं असावं तर पारिजातकासारखं लयलूट करायची ती फक्त आणि फक्त सुगंधाचीच. सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते. त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच खरी श्रीमंती आहे. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावना माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही. जितकं तुम्ही परिस्थितीला घाबरणार तितकी परिस्थिती तुम्हाला अजून घाबरवेल. तुम्ही लढायचा सतत प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल. दुःख हे आयुष्याचाच एक भाग आहे, हे वास्तव स्वीकारलं की जीवन जगण्याचं ओझं वाटत नाही. आयुष्य कितीही छोटं असलं तरीही ते आनंदात जगता आलं पाहिजे. आयुष्य हे वेगवेगळ्या रंगांनी रंगलेलं आहे. आपण प्रत्येक रंगात मिसळून आपल्या जीवनाला रंगीबेरंगी बनवता आलं पाहिजे. माणूस नुसता श्रीमंत असून उपयोग नसतो, तो समाधानी असला पाहिजे. मग तो झोपडीत का राहत असे ना, कारण भाजीतले मीठ आणि भाकरीचे पीठ सगळ्या घरात सारखेच असते. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद. माणसाला आनंदी राहण्यासाठी काही लागत नाही. आनंद हा फक्त मानण्यावर अवलंबून असतो. कुणाविषयी जास्त विचार करू नका, कारण कितीही प्रयत्न केला तरी माणूस समजणं अवघड असतं. शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदला, कारण पूर्ण जगावर गालिचा टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं सोपं आहे. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. भूतकाळ गेला आहे आणि भविष्यकाळ माहीत नाही. तुमच्याकडे फक्त वर्तमान आहे, त्यामुळे वर्तमानातच जगा. सामंजस्यातून प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नेहमी टिकते. देण्याची ताकद समजली तर तुम्ही कधीही एकटे जेवण करणार नाही, कारण वाटून घेण्यात खरा आनंद आहे. विचारात खूप शक्ती असते. जेव्हा नकारात्मक विचार थांबवता तेव्हा सकारात्मक घटना घडतात. सोन्यात जसे रत्न जडवल्यावर त्याची किंमत वाढते, तसे आयुष्याच्या क्षणांना सुंदरतेने मांडल्यास जीवन झळाळून उठते.